मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्सचे प्रॉब्लेम्स आपल्याला पाहिजे आहेत. आता प्रॉब्लेम नंबर फर्स्ट आपण इथं आहे. काय आहे प्रॉब्लेम नंबर फर्स्ट? ए बीकर ऑफ रेडियस 10 सेंटीमीटर इज फिल्ड विथ वॉटर. आता लक्षात घ्या, एक बीकर आहे ज्याच्यामध्ये ज्याची बीकरची रेडियस दिलेली आहे 10 सेंटीमीटर. समजा एखादा असा बीकर असेल ज्याची ही असणारी जी रेडियस आहे ती रेडियस दिलेली आहे 10 सेंटीमीटर, इज फिल्ड विथ वॉटर. समजा ती असणारं बीकर जे आहे ते समजा आपण पाण्यानं भरलेलं आहे, फिल्ड विथ वॉटर. कॅल्क्युलेट द फोर्स ऑफ सरफेस टेन्शन. तर त्या असणाऱ्या सरफेस टेन्शनवरचा फोर्स फाइंड आउट करा. आणि काय म्हटलेलं आहे कशावरती? तर एनी डायमेट्रिकल लाईन. डायमेट्रिकल लाईन म्हणजे त्याचं असणारं डायमीटर. ओके. ऑन इट्स सरफेस टेन्शन ऑफ वॉटर इज 0.075 न्यूटन पर मीटर. त्याचं असणारं सरफेस टेन्शन पण इथं आपल्याला दिलेलं आहे आणि ते आहे 0.075 न्यूटन पर मीटर. ओके. गिव्हन बघा काय काय दिले, लेंथ दिली. तर लेंथ म्हणजेच काय? तर हा टोटल डायमीटर. लक्षात घ्या, सरफेस टेन्शन म्हणजे काय म्हणतो, इथं जी आपण एक इमॅजिनरी लाईन ड्रॉन करतो ते इमॅजिनरी लाईन वरती असणारा परपेंडिक्युलर फोर्स ऍक्टिंग पर युनिट लेंथ असं आपण म्हणतो. म्हणजे याचे टोटल डायमीटर म्हणजे याचा असणारी टोटल लेंथ. मग आता याचा असणारा रेडियस दिलाय म्हणजे त्या लेंथचा हाफ पार्ट दिलाय. ओके. सो टोटल लेंथ म्हणजे काय होणार आहे? डायमीटर. आणि डायमीटर म्हणजे डी इज इक्वल टू काय फॉर्म्युला असतो? ट्वाइस आर. सो डायमीटर इज इक्वल टू 2r. सो डी च्या ऐवजी काय घेतलं? एल घेतलं. सो एल इज इक्वल टू 2 इंटू आर. आर ची मध्ये किती आहे? 10 सेंटीमीटर. 2 गुणिले 10 20 सेंटीमीटर. म्हणजे 20 गुणिले 10 चा घातांक वजा 2 मीटर. आता सेंटीमीटरचं कन्व्हर्जन आपण कशामध्ये केलं? मीटर मध्ये केलं. 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर. मग 20 सेंटीमीटर म्हणजे 20 भागिले 100. 100 म्हणजे 100. 100 म्हणजे 10⁻². आता 10⁻² जे आहे ती वरती लिहिली तर काय होणार आहे? -2 असं होणार आहे. ओके. आता ही झाली लेंथ. लेंथ म्हणजे टोटल ती डायमेट्रिकल लाईन. लेंथ म्हणजे काय विचारलेलं प्रश्नामध्ये बघा, ही असणारी डायमेट्रिकल लाईन. तर डायमेट्रिकल लाईन मध्ये असणारी ही लेंथ झाली 20 इंटू 10⁻² मीटर. सो एल इज इक्वल टू, आता हे बघा 20 इंटू 10⁻² मीटर. हे आपल्याला 10⁻² जी पॉवर आहे, पॉवर जर लिहायची नसेल तर आपण ही 2 डिजिट काय करू? पाठीमागे जाऊ. ओके. 1 आणि 2 आणि त्यानंतर पॉईंट येईल. याचा अर्थ 0.20 0.20 होणार आहे. 0.20 एकदा पॉईंट जर आधी आला तर त्यानंतरचे झिरोज डझंट मॅटर, ते लिहायची गरज नाही. सो एल इज काय होणार बघा? 0.2 मीटर. लेंथ काय झाली? 0.2 मीटर. आता आपल्याला काय दिलंय? सरफेस टेन्शन दिलंय आणि ते सरफेस टेन्शन किती आहे? 0.075 न्यूटन पर मीटर इतकं दिलेलं आहे. आता हे गिव्हन डाटा झाला. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? कॅल्क्युलेट द फोर्स. या क्वेश्चन कधी अंडरस्टँड केलं तर आपल्याला काय करायचंय काय नाही लक्षात. क्वेश्चनच समजला नाही तर हे काय समजणार नाही. क्वेश्चन महत्वाचा अनालिसिस झाला पाहिजे. आपल्याला विचारले फोर्स. आता सरफेस टेन्शन आणि फोर्सचा फॉर्म्युला आपल्याला माहित पाहिजे. सरफेस टेन्शन टी इज इक्वल टू फोर्स पर युनिट लेंथ. सरफेस टेन्शन टी चा फॉर्म्युला काय? सरफेस टेन्शन टी इज इक्वल टू फोर्स पर युनिट लेंथ म्हणजे काय? एफ अपॉन एल. ओके. सो देअरफॉर आपल्याला फोर्स काढायचा आहे. एफ इज इक्वल टू एल इकडे जाईल टीएल. एफ इज इक्वल टू टीएल. सो एफ इज इक्वल टू टेन्शनची किंमत दिली 0.075 इंटू लेंथ किती दिली? 0.2. आता दोघांचं मल्टिप्लिकेशन घेतलं तर काय येणार बघा? 2 5s are 10 carry goes to 1, 2 7s are 14 plus 1 15 carry goes to 1, 2 zeros are 0 plus 1 as it is. आता प्रश्न राहिला की पॉइंट द्यायचे कसे. इथे घर मोजा 3 आहेत, इथे घर मोजा 1 आहे. सो टोटल 3 and 1 4 डिजिट पॉइंट द्यायचा. 1 2 3 4 पॉइंट. ओके. सो आन्सर काय येणार? एफ इज 0.0150. सो एफ इज इक्वल. आता हे बघा पॉइंट 2 वर पुढे शिफ्ट केलं म्हणजे 1 हा इंटिजर घ्यायचा आहे. 1 डिजिट हे इंटिजर घ्यायचं म्हणजे काही असू दे. 1.3 इंटिजर घ्यायचं. त्यासाठी मला किती घर पुढे जावं लागेल? 2 डिजिट्स पुढे जावं लागतील. सो 1 2 पॉइंट म्हणजे किती येणार बघा? 1.5 इंटू 10⁻² न्यूटन. फक्त 2 घर पुढे सरकायची. ओके. म्हणजे एफ ची किंमत काय होते? 1.5 इंटू 10⁻² न्यूटन.
सो बिकर की ज्याची रेडियस 10 सेंटीमीटर आहे आणि ते पाण्याने भरलेलं आहे, तर आपल्याला काय विचारलं बाळांनो, तर फोर्स ऑफ सरफेस टेन्शन काढायचं आहे. तर त्या असणाऱ्या वॉटरच्या सरफेसवरती असणारं सरफेस टेन्शन किती, कशावरती, ऑन एनी डायमेट्रिक लाईन. डायमेट्रिक लाईन म्हणजे त्याचं असणार डायमीटरवरती, ऑन इट सरफेस टेन्शन ऑफ वॉटर. ते किती दिले, 0.075 न्यूटन पर मीटर. दिलेल्या माहितीनुसार पहिल्यांदा डायमीटर काढला. डायमीटरला फक्त मी इथं लेंथ शब्द टाकला, डायमेट्रिकल लाईन म्हटले ना, मग लेंथ डायमीटर इज ट्वाइस आर. 2 into r शिक मध्ये किती आहे, 10 आहे. मग 2 गुणिले 10 किती होतं, 20 सेंटीमीटर आहे. त्याचं रूपांतर मीटर मध्ये केलं, 20 गुणिले 10⁻² मीटर. हेच शॉर्ट मध्ये कसं लिहू शकतो, हा 10⁻² जो पॉवर आहे ते मला आधी लिहायचं आहे, म्हणजे 1 आणि 2 पॉईंट इकडे येणार, म्हणजे बरोबर काय होईल, 0.2 मीटर. आणखी काय दिले हो, टेन्शन दिलं, किती दिलंय, 0.075 न्यूटन पर मीटर. आता लक्षात घ्या, प्रश्न समजला पाहिजे, विचारलाय काय आपल्याला, फोर्स. आता फॉर्म्युला काय, सरफेस टेन्शन T इज इक्वल टू फोर्स पर युनिट लेंथ. सो Fचा फॉर्म्युला कन्वर्ट करायचा, मग F ला तिथंच ठेवा, हा एल इकडे गुणाकारामध्ये जाईल. सो F इज इक्वल टू TL. सो F इज इक्वल टू, T ची किंमत किती आहे बाळांनो, 0.075, L किती आहे, 0.2. याचे मल्टिप्लिकेशन घ्या, इथे आन्सर येईल 0.0150. सो F इज इक्वल टू, आणि की मी कोणताही एक अंक असू दे तो मला इंटिजर म्हणून घ्यायचा आहे, म्हणून त्यासाठी मला 2 घरं पुढे जावं लागतील. म्हणून मी 2 घरं पुढे गेलो, म्हणजे काय, 1.5 into 10⁻², 2 डिजिट पुढे गेल्यामुळे काय झालं, त्याची पॉवर काय आली, -2 आली. ओके, सो फोर्स युनिट काय, SI युनिट न्यूटन. आता बऱ्यापैकी प्रश्न पडला असेल म्हणून की सेंटीमीटरचं मीटर का केलं. लक्षात घ्या, प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना दिलेल्या ज्या क्वांटिटीज आहेत त्याचं कन्व्हर्जन पहिल्यांदा SI सिस्टीम मध्ये करायचं. CGS सिस्टीम मध्ये दिलं असेल तर ते कशामध्ये करणं गरजेचं आहे, SI सिस्टीम मध्ये करणं गरजेचं आहे. आणि एकदा SI सिस्टीम मध्ये आपण कन्व्हर्जन केलं की त्यानंतर आपण ते असणार रिक्वायर्ड आन्सर मिळवू शकतो. ओके, आणि समजा जर सगळ्याच व्हॅल्यूज जर आपल्याला CGS मध्ये दिले असतील तर आपण CGS मध्ये आन्सर काढलं तरी चालेल. सेंटीमीटर हे CGS आहे, तर मीटर हे SI युनिट मध्ये, म्हणून त्याचं रूपांतर आपण मीटर मध्ये केलं. काय अडचण काय पहिल्या प्रॉब्लेम मध्ये. ओके, ठीक आहे. हेच तुम्ही लॉग टेबलला मला सोडवून दाखवायचं आहे. कशाने सोडवून दाखवायचं आहे, लॉग टेबलला. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. नेक्स्ट एक्झाम्पल काय म्हटले, calculate the work done in blowing a soap bubble to a radius of 1 centimeter. The surface tension of soap solution is 2.5 into 10⁻² न्यूटन पर मीटर. आता काय विचारलंय, काय काय दिलंय हे बघा. कॅल्क्युलेट द वर्क डन, आपल्याला काय करायचं बाळांनो, वर्क डन काढायचंय. कॅल्क्युलेट द वर्क डन. आता कधीचं वर्क डन काढायचं, इन ब्लोइंग ए सोप बबल. सोप बबल ब्लोइंग होतोय, जर तो सुरुवातीला तो बबल नाही, सुरुवातीला त्याची रेडियस नसणार आहे, त्याचा एरिया नसणार आहे, म्हणजे तो काय होणार आहे, तयार होऊन मोठा होणार आहे, बरोबर आहे, ब्लोविंग. ओके, कुठपर्यंत, तो रेडियस ऑफ 1 सेंटीमीटर. कुठपर्यंत बाळांनो, जोपर्यंत त्याची रेडियस किती होत नाही, 1 सेंटीमीटर होत नाही. सो द सरफेस टेन्शन ऑफ सोप सोल्युशन इज, मग त्याचं सरफेस टेन्शन किती दिलंय, 2.5 into 10⁻² न्यूटन पर मीटर. ओके, बघा क्वेश्चन समजून घ्या. Calculate the work done in blowing a soap bubble to a radius of 1 centimeter. The surface tension of soap solution is 2.5 into 10⁻² न्यूटन पर मीटर. त्याचा अर्थ सरफेस टेन्शन दिलेलं आहे, त्याची फायनल रेडियस पण दिलेली आहे, आणि आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे, तर त्याचं असणारं वर्क डन किती हे फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. ओके, जे गिव्हन दिले तिला सरफेस टेन्शन टी ची किंमत इथं दिली 2.5 into 10⁻² न्यूटन पर मीटर, जी दिलेली आहे ती आपण लिहिली. इनिशियल रेडियस ऑफ बबल. आता इनिशियल रेडियस म्हणजे सुरुवातीची असणारी त्याची त्रिज्या, इनिशियल रेडियस ऑफ बबल किती आहे, ब्लो होतोय तो, म्हणजे सुरुवातीची रेडियस काय आहे त्याची 0 सेंटीमीटर आहे. फायनल रेडियस ऑफ द बबल, आता त्याची फायनल रेडियस किती असणार आहे, आर इज इक्वल टू बघा किती आहे, 1 सेंटीमीटर. आता 1 सेंटीमीटर म्हणजे 1 into 10⁻². 1 सेंटीमीटर म्हणजे काय,
आता इकडे लक्ष द्या. इनिशियल रेडियस किती दिली बबलची 0. फायनल रेडियस किती म्हटले 1 सेंटीमीटर म्हणजे 0.01 मीटर. सो इनिशियल सरफेस एरिया ऑफ सोप बबल. आता त्याची इनिशियल रेडियस जर 0 असेल तर इनिशियल सरफेस एरिया किती असणार आहे 4πr². हा फॉर्म्युला आहे. एखादा स्पियर आहे सोप बबलचा असणारी साईज कशी असते लाईक अ स्पियर. मग स्पियरचा फॉर्म्युला काय 4πr². सो इनिशियल सरफेस एरिया ऑफ सोप बबल 4πr². आरची किंमत काय आहे 0 आहे. म्हणजे याचा अर्थ इनिशियल सरफेस एरिया सुद्धा काय होईल रे 0 होणार आहे. आता सोप बबल हॅज 2 सरफेसेस. त्याला असणारे जे काय सोप बबल असणार आहे त्याला 2 सरफेस. कशी काय एखादा पाण्याचा ड्रॉप घेतला तर त्याला सरफेस फक्त त्याचा बाहेरच असतो, आतून तो ड्रॉप भरीव असतो, बरोबर आहे. मात्र बबल जर घेतला तर आतमध्ये पण एअर मिडियम आहे, परत त्याचा असणार बबलचं सरफेस, बाहेर पण एअर मिडियम आहे. याचा अर्थ त्याला सरफेस किती झाले 2. सो सोप बबल हॅज 2 सरफेसेस, आउटर सरफेस आहे इनर सरफेस. सो देयरफॉर फायनल सरफेस एरिया ऑफ सोप बबल इज काय होणार सांगा एरिया इज इक्वल टू 4πr² इंटू 2. मग एरिया काय होणार ए इज इक्वल टू 2 इंटू 4πr². आता 4πr² म्हणजे त्याचा असणारा स्पिअरचा एरिया आणि असे 2 एरिया आहेत म्हणून 2 न मल्टिप्लाय केलं. सो 2 4s are 8 4πr². So therefore here we have to find out the work done. So first here we determine its change in area. So therefore dA is equal to what? dA is equal to initial area, sorry, final area minus initial area. Final area काय आहे 8πr² minus initial area 0 आहे. So 8πr² minus 0 काय राहणार आहे फक्त 8πr² राहणार आहे. So therefore 8 as it is. 8 as it is. What is the value of pi? 3.14 into what is the value of r? Actually it's 0.01 meter square. So 0.01 bracket square. आता हे सॉल्व केलं 8 into 3.14. Okay, 8 into 3.14 that is 2512. किती येतं बघा 2512 येतं into 0.01 म्हणजे पॉइंट आणखी त्याचे पाठीमागे शिफ्ट होतात आणि आन्सर काय येणार आहे 0.002512. 0.002512 मीटर स्क्वेअर. आता हा चेंज इन एरिया झाला. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे वर्क डन. सो व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ वर्क डन? वर्क डन इज इक्वल टू टी इंटू डीए. व्हॉट इज द टेन्शन 2.5 इंटू 10⁻². हे दिलेलंच आहे. ओके इंटू व्हॉट इज चेंज इन एरिया. आता हे बघा हे 2 डिजिट मी आणखी पुढे शिफ्ट करतो 1 आणि 2. त्यानंतर पॉइंट येणार आहे. सो 2 डिजिट मी पुढे गेलो म्हणजे काय येणार बघा 10⁻² म्हणजे 0.251 इंटू 10⁻². आता याच्यामध्ये याचं मल्टिप्लिकेशन घेतलं. व्हॉट इज द स्क्वेअर ऑफ 25? 625. सो हिअर फर्स्ट नंबर इज 2.5 and another number is 0.251. Okay, so its product will be 6.275. त्याचा गुणाकार किती येतो 6.275 इंटू 10⁻² -2 1 डिजिट आपण आणखी इकडे शिफ्ट झालो म्हणजे 10⁻⁵. ओके, आता हेच कॅल्क्युलेशन तुम्ही कशाने सोडवायचं आहे बाय युजिंग लॉग टेबल. नेक्स्ट लेक्चरमध्ये लॉग टेबलनं पण आपण एक्झाम्पल सोडवणार आहोत. ओके ठीक आहे.